नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आता पुढील लेक्चर पाहणार आहोत. यामध्ये जनरल सायन्समध्ये आपण पाहणार आहोत रिफ्लेक्शन ऑफ लाईट. या नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. हे 16वं प्रकरण आहे आपल्या सिलेबसमध्ये. तर त्यामध्ये लाईट कशी तयार होते, कसे फॉर्म होते आणि कशा स्वरूपाचे स्रोतापासून निर्माण होते आणि तिचे प्रकार कशा स्वरूपात रिफ्लेक्शन होतं हे आपण यामध्ये पाहणार आहोत. तर पहा, वी गेट डिफरंट फिलिंग्स थ्रू सेन्स. आपल्याला विविध प्रकारच्या सेन्स हे निर्माण होतात किंवा जाणवतात. त्यामध्ये द सेन्स ऑफ व्हिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट अमाउंट ऑफ अवर 5 सेन्सेस. ह्यामधील असणारं प्रत्यक्षात दिसणारी वस्तू डोळ्यांच्या द्वारे आपण जे ज्ञान घेतो किंवा जे पाहतो, एखाद्या वस्तूला निर्देशित करतो किंवा तिचं व्हिजन आपल्याला लक्षात येतं. बिकॉज ऑफ दिस वी कॅन बी सी the hills, rivers, tree, people and objects around us. म्हणजे आपल्या जवळपासच्या सभोवतालच्या ज्या काही वस्तू आपण पाहतो, त्या पाहत असताना आपल्याला त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाश किरणांचं परावर्तन हे आपल्या डोळ्यांच्या मार्फत मिळतं आणि त्याद्वारे आपण त्या वस्तूची व्याख्या किंवा त्या वस्तूला संबोधतो. ओनली विथ दिस वी कॅन सी अ ब्युटिफुल व्ह्यू ऑफ अ नेचर. याच्याद्वारे आपण विविध निसर्गाचे असणारे दृश्य हे पाहू शकतो. लाईक अ क्लाउड, रेनबो, फ्लाइंग बर्ड्स, मून अँड स्टार etc. Switch off the light in our room at night for some time and then turn it on again. मग या ठिकाणी आपल्याला एक प्रयत्न करायला सांगितलाय. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळेस आपण जे घरातील बल्ब लावतो, ते बल्ब आपण काय करायचे, बंद केले तर आपल्याला एखादी वस्तू दिसते का? साहजिकच दिसणार नाही. म्हणजे जेव्हा अंधार असेल त्यावेळेस आपण आपल्या घरातील वस्तू देखील पाहू शकत नाही. क्लिअर स्वरूपात आपण पाहू शकत नाही. त्याला कारण काय आहे? त्या प्रकाशाचं अस्तित्व असलं पाहिजे. प्रकाश जर असेल तर त्यावेळेस त्या प्रकाशाच्या द्वारे ज्या वस्तूवर तो प्रकाश पडतो त्याद्वारे आपण ती वस्तू पाहू शकतो. Could you see the object in room clearly when the light was switched off? Not. Yes, not. What did you feel when it is turned on again? जेव्हा आपल्याला ती परत लाईट लावलेली असेल तरच ती वस्तू परत आपल्याला प्रत्यक्षात व्यवस्थित दिसू शकते. From the above activity, we can notice that there is some connection between the sense of vision and the light. म्हणजे ह्याच्याद्वारे आपल्याला काय लक्षात येतं की प्रकाश आणि त्याचबरोबर आपल्याला असणारं सेन्स, जो 6वा सेन्स आहे की जेणेकरून आपल्याला एखाद्या वस्तूचं ज्ञान होऊ शकतं किंवा जी वस्तू आपल्याला समजू शकते, हे एकमेकाशी कॉन्टॅक्टेड आहे. When we switch off a light at night, the object in the room cannot be seen and they can be seen as before when the light is switched on again. Thus, we can see objects when the light coming from this object enters our eyes. मग त्यावेळेस ते प्रकाश किरण आपल्या डोळ्यांच्या द्वारे आपल्या आत सेन्समध्ये पोहोचतात. संवेदना आपल्याला त्याचे पोहोचवल्या जातात. The light entering our eyes may be emitted by the object or may be reflected by the object. What is meant by the light reflected on an object? To understand this, let us learn about the reflection of a light. याद्वारे जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूवर पडणारे प्रकाश किरण परावर्तित होऊन किंवा त्या वस्तूच्या पासून निर्माण झालेले प्रकाश किरण जेव्हा आपल्या डोळ्याच्या मार्फत आत जातात, तेव्हा आतील पडद्यावर असणारे सेन्स म्हणजे संवेदना क्षमता असणारे चेतातंतू याद्वारे आपल्याला मेंदूला ते कळवले जातात आणि त्याद्वारे त्या वस्तूचं ज्ञान हे आपल्याला होतं. आता पहा पुढं, रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट. When light emits from an object from the changes and they turns back, this is called as a reflection of a light. यामध्ये काय सांगितले पहा, when a light rays fall on an object, their direction changes and they turn back. This is called as a reflection of a light. हे ज्यावेळेस एखाद्या वस्तू प्रकाश करून पडले की ते त्यावर परावर्तित होतात आणि त्याद्वारे आपल्याला प्रकाशाची जाणीव होते. मग ह्याद्वारे काय आहे, ते त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दाखवलेली आपल्याला. पहा काय सांगितले, प्रकाश काय आपल्या आकृतीमध्ये पहा रिफ्लेक्शन ऑफ लाईट कशा स्वरूपाचं होतं. Fit a white paper tightly over a table or drawing board, leaving out some portion in the middle of the comb
over the rest with the back paper so that the light can only pass through the open center portion. ह्यामध्ये प्रकाश किरण ज्यावेळेस पाडले जातात त्यावेळेस काय केलं जातं, टॉर्चद्वारे एक कागद ठेवलाय, त्यामध्ये एक चिप तयार केली आणि त्या तेवढ्याच भागातून प्रकाश किरण परावर्तित होतात आणि ते परावर्तित झाल्यानंतर ते दुसऱ्या भागावर पडतात. हाऊ विल द कॉम परपेंडिक्युलर टू द व्हाईट पेपर and through torch light on its central portion. Opposite comb, adjust comb and torch so as to get the light rays on the white paper. Now keep the mirror in the path of the ray of light as shown in the figure. म्हणजे त्या प्रकाशाच्या मार्गामध्ये जेव्हा आपण मिरर ठेवू त्यावेळेस त्या मिररच्या द्वारे होणाऱ्या प्रकाशाचं परावर्तन हे आपल्याला जाणवतो. व्हॉट डू यू ऑब्झर्व? मग याद्वारे आपल्याला काय दिसून येतं? In this activity, light rays which fall on the mirror, ज्याद्वारे प्रकाशाची किरण आरशावर पडतात त्यावेळेस पडल्यानंतर ते काय करतात, आपला मार्ग बदलतात, म्हणजेच ते त्या पृष्ठभागावरून आरशाच्या पृष्ठभागावरून ते परावर्तित होतात. दे रिफ्लेक्टेड अँड ट्रॅव्हल इन द डिफरंट डायरेक्शन, ते दुसऱ्या मार्गाने परावर्तित झाल्याचे आपल्याला दिसून येतं. The rays falling on any surface are called incident ray. उगमापासून म्हणजे स्रोतापासून जेव्हा प्रकाश किरण निघतात आणि ते एखाद्या ऑब्जेक्टवर पडतात तिथपर्यंतच त्या मार्गांचा असणाऱ्या प्रकाश किरणांना म्हणलं जातं इन्सिडेंट रे. The point at which on the incident ray fall is called as a point of incidence. आणि जे त्या पृष्ठभागाच्या ज्या भागावर पडतात त्या बिंदूला त्या भागाला म्हणलं जातं incidence. The rays going away from the surface after reflection of it, then this is called as a reflected ray. जेव्हा ते त्या भागापासून परावर्तित होतात आणि दुसऱ्या भागाकडे जातात पृष्ठभागापासून, त्याला म्हणलं जातं रिफ्लेक्टेड रे. द डिरेक्शन ऑफ द रिफ्लेक्टेड रेज इज डिसाइडेड by some rules and these rules of all called as a reflection, the laws of a reflection. Let us learn some definitions before learning about this law. हे जेव्हा प्रकाशाचा स्रोतापासून एखाद्या घटकावर किंवा एखाद्या ऑब्जेक्टवर जेव्हा प्रकाश किरण पडतात तर त्या प्रकाशाच्या किरणांना म्हणलं जातं इन्सिडेंट रे. आणि ज्या भागावर पडतात ज्या बिंदूवर पडतात ते प्रकाश किरण ऑब्जेक्टच्या त्या बिंदूला म्हणलं जातं इन्सिडंट्स. आणि त्या भागापासून जेव्हा ते प्रकाश किरण आपला मार्ग बदलून दुसरीकडे जातात त्याला म्हणलं जातं रिफ्लेक्टेड रे. याद्वारे होणारे जे काय नियम आहेत ते लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणून आपण त्याला संबोधतो. हे कशा स्वरूपाचा लॉ आहे ते आपण पाहणार आहोत. त्या फिगरच्या द्वारे दर्शवलेले आपल्याला ड्रॉ अ लाईन पीक्यू. हे काय मिरर दाखवलेलं आहे खाली पीक्यू या स्वरूपाचा. या ठिकाणी एक सेगमेंट आपण काढलेले पीक्यू ते मिरर म्हणून दर्शवायची. आणि त्यानंतर काय केलंय, ऍज अ पोझिशन ऑफ द मिरर ड्रॉ अ इन्सिडेंट रे AO अँड रिफ्लेक्टेड रे OB. या ठिकाणचा बिंदू इथून घेतलेला आहे इन्सिडेंट रेचा. इन्सिडेंट रे दाखवला AO ने दर्शवलेला आहे, बिंदू दर्शवला तो इन्सिडेंट झालेला आहे आणि या O पासून OB हा रिफ्लेक्टेड रे तयार झालेला आहे. इन्सिडेंट रे हा आहे A या बिंदूपासून O पर्यंत रेड कलर मध्ये इन्सिडेंट रे झाला आणि O बिंदूपासून B पर्यंत हा रिफ्लेक्टेड रे झाला. बिंदू O हा ज्या पृष्ठभागावर आहे त्याला एक लंब टाकलेला आहे त्याला म्हणलं जातं नॉर्मल म्हणजेच लंब रेषा. Draw a perpendicular to the line showing the position of the mirror that is PQ at O and this is ON is called as a normal to the mirror. या मिररला PQ या मिररला लंब रेषा इथे दर्शवलेली आहे. ON ही असेल त्याची नॉर्मल. त्यानंतर पहा अँगल PON is equal to QON, this equal to 90 degree. This is a perpendicular. Now the reflection of a light law will be stated like in this way. There are 3 laws of reflection. यामध्ये 3 नियम निर्देशित होतात. ते कोणत्या स्वरूपाचे आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला नियम सांगितले यामध्ये the angle of reflection is equal to the angle of incident. म्हणजे ह्या ठिकाणी जो निर्माण झालेला अँगल आहे नॉर्मलशी तयार केलेला कोन रिफ्लेक्टेडचा त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन अँगल. आर इथे दर्शवलेला आहे.
हा जो काही अँगल मेजर होईल तितक्याच मापाचा कोन हा आधीचा इन्सिडेंट रे देखील त्यावेळेस असतो. त्याद्वारे निर्माण होणारा कोन नॉर्मलशी हा सारखाच राहतो. म्हणजे इन्सिडेंट रेने आणि नॉर्मलशी जो काही कोन तयार केलेला आहे आय, हा ज्या मापाचा असेल त्याच मापाचा रिफ्लेक्टेड रेने नॉर्मलशी तयार केलेला कोन समान मापाचा असतो. The incident ray, the reflected ray and the normal lie on the same plane. आणि ह्या तीनही रेषा ज्या तयार झालेल्या आहेत इन्सिडेंट रेची, रिफ्लेक्टेड रेची आणि हे नॉर्मल जी आपण काढलेले आहे, हे तीनही घटक हे एकाच प्रतलात असतील किंवा असतात. The incident ray and the reflected ray are on this the opposite side of the normal. त्यामध्ये काय क्रिया घडते बा, नॉर्मल ज्या दिशेला असेल त्या नॉर्मलच्या ज्या जे दाखवलेली आहे त्या एका बाजूला काय असेल, एका बाजूला इन्सिडेंट रे असेल, नॉर्मलच्या दुसऱ्या बाजूला रिफ्लेक्टेड रे असेल. म्हणजेच थोडक्यात इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड हे दोन्ही रे हे एकाच बाजूला नसणार आहे. नॉर्मलच्या दोन्ही बाजूला ते आपल्याला अस्तित्व दाखवतील. तरच त्यावेळेस आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी हे रिफ्लेक्शन झालेलं आहे. अशा स्वरूपाचा हा नियम आहे. आता पुढे पहा, सम टर्म्स रिलेटेड टू द रिफ्लेक्शन आर ॲज फॉलोज. रिफ्लेक्शनच्या संदर्भात असणाऱ्या काही आपल्याला टर्म्स आहेत, म्हणजे काय घटक आहेत, त्यातल्या कोणत्या संज्ञा आहेत ते आपण आता पाहणार आहोत. पहा, रे एओ इज द इन्सिडेंट रे. पहिली जी सुरुवातीची रेषा आपण दाखवलेली आकृतीमध्ये त्यामध्ये प्रकाश स्रोतापासून निघणारे प्रकाश किरण ए या बिंदूपासून निघतात आणि ओ या बिंदूपर्यंत पोहोचतात. ते झाले काय, इन्सिडेंट रे. दुसरा पॉईंट काय सांगितलंय, पॉईंट ओ इज द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. ज्या पृष्ठभागावर ज्या घटकावर प्रकाश किरण पडतात, ज्या बिंदूवर पडतात, तो घटक झाला इन्सिडंट. आणि रे ओ बी इज रिफ्लेक्टेड रे. आणि त्यानंतर ओ या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत प्रकाश किरण आपला मार्ग बदलतात प्रकाश घटकाच्या द्वारे, त्याला म्हणलं जातं रिफ्लेक्टेड रे. नंतर लाईन ओ एन इज अ नॉर्मल. जे इन्सिडंट पॉईंट आहे या ऑब्जेक्टचा त्यावर जर आपण सपाट पृष्ठभागावरून जर लंब टाकला तर ती रेषा ओ एन जी आहे ती असेल नॉर्मल. The angle AON between incident ray and the normal is the angle of incident. The angle BON between the reflected ray and the normal is the angle of reflection. अशा स्वरूपाचे दोन कोन तयार होतात. पहिला कोन आहे इन्सिडेंट रे च्या द्वारे तयार झालेला इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मलच्या द्वारे तयार झालेला रिफ्लेक्टेड रे अँगल. आता इक्विपमेंट पहा, इथे आपले प्रयोग करायचा त्या स्वरूपाचा. मिरर, ड्रॉइंग बोर्ड, pins, white paper, protractors, scale and the pencil. Now look here, another way of that you have to take activity, and this is the diagram we draw here, the verification of a law of a reflection. याद्वारे प्रयोगाच्या द्वारे आपण तो नियम सिद्ध करून पाहणार आहोत. काय सांगितलं ऍक्टिव्हिटी मध्ये, fit a white paper on the drawing board tightly as possible. On the paper, draw a line PQ. This line is say as a mirror, and then we draw here as a AO and OI. This is the reflected ray. Draw a ray OA making an angle of 30 degree with ON. म्हणजे ह्या ठिकाणचा कोन किती केलेला आहे, 30 अंशाचा केला ह्या नॉर्मलशी. हा झाला इन्सिडेंट रे. मग त्याचं रिफ्लेक्शन या बाजूला आपल्याला मिळणार आहे ON च्या द्वारे. पहा, फिक्स टू पिन्स एस अँड आर अलॉंग एओ. मग ह्याच्यावर आपल्याला दोन बिंदू स्थापन करायचे, त्यावर आपण पिना ह्या पिनअप करायच्यात उभ्या स्वरूपात, लंब दिशे स्वरूपात त्या पांढऱ्या कागदावर पिन टोचायच्यात. पुढे पहा, फिक्स द मिरर टू दिस स्टँड अँड प्लेस इट अलॉंग PQ परपेंडिक्युलर टू दी ड्रॉइंग पेपर. मग या ठिकाणी मिरर हा आपण उभा करायचा PQ या रेषेवर आणि ओ या बिंदूपाशी त्याचं रिफ्लेक्शन कशा स्वरूपात होते ते पाहणार आहोत आपण. फिक्स पिन ॲट T and U along the line joining the bottom of the reflected image of the pin at S and R. दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण पाहू त्यावेळेस आपल्याला S आणि R हे बिंदू एकाच रेषेत तंतोतंत जुळतील अशा स्वरूपात इकडे जो काय प्रकाश किरण मिळणार आहे त्या ठिकाणी आपण U आणि T या दोन पिना टच करायच्यात किंवा उभ्या करून ठेवायच्यात, प्रेस करायच्यात, की जेणेकरून आपल्या एस आणि आरच्याच रेषेमध्ये यू आणि टी ह्या पंच झाल्या पाहिजेत. रिमूव्ह द मिरर अँड जॉईन द पिन
पॉइंट्स टी अँड यू अँड एक्सटेंड इट अप टू दी ओ. याद्वारे यू आणि टी जोडायचे बिंदू आणि तो किरण तयार करून घ्यायचा ओ पर्यंतचा. त्याद्वारे आपल्याला ह्या स्वरूपाची आकृती मिळते. मेजर अँगल टी ओ एन. मग त्यानंतर आपण अँगल मोजायचा आहे टी ओ एन. मग तो अँगल जो काय मेजर असेल तो अँगल आपल्याला 30 अंशाचाच मिळणार आहे ते बघायची, ती खात्री करायची. रिपीट स्टेप 4 टू द 9 फॉर द अँगल ऑफ इन्सिडंट इक्वल टू 45 अँड 60 डिग्री. ही प्रक्रिया आपण 2-3 वेळा करायची. वेगवेगळे अँगल घ्यायचे, 45चा घ्यायचा, त्यानंतर 60चा घ्यायचा, जेणेकरून आर आणि एस या पिना परत आपण बदलून इकडे दुसरीकडे ठेवायच्या आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं की त्या दोन्ही पिना एक रेषेत येतील आणि त्यानंतरच आपण यू आणि टी या पिन प्रेस करायच्या, की जेणेकरून आपल्याला इन्सिडेंट रेच्याच रिफ्लेक्टेड रे एकाच रेषेत येतील अशा स्वरूपात आपण पिन प्रेस करायची. मग त्याद्वारे आपल्याला जो अँगल निर्माण होणार आहे रिफ्लेक्टेडचा आणि इन्सिडेंटचा यांचं काय संबंध येतात ते आपण पाहणार आहोत. मग तो तक्ता आपल्याला इथं पूर्ण करून घ्यायचा आहे. अँगल ऑफ इन्सिडंट आपण हे 3 प्रकारचे इथं पाहिलेत. 30 अंशाचा, 45 अंशाचा आणि 60 अंशाचा. त्या स्वरूपाचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन देखील त्याच मापाचे येतील. इन्सिडेंट रे जे अँगलच्या जो असेल तेवढाच त्याचा रिफ्लेक्टेड रेने तयार झालेला अँगल देखील त्याच मापाचा असेल. म्हणजे इथे किती येईल? 30 अंश असेल, इथं 45 अंश असेल आणि इकडं 60 अंश असेल. अशा स्वरूपाचं ही ऍक्टिव्हिटी आपल्याला घरच्या घरी बसले तरी आपण करू शकतो आणि त्याचं मेजर्स हे आपण आपल्या प्रोटेक्टरच्या द्वारे पाहू शकतो. इथपर्यंत आपण आजचा हा तास संपू. पुढचा तास आपण पुढच्या वेळेस घेऊ. पुढच्या घटकाच्या वेळेस. ओके, धन्यवाद ऑल ऑफ अस जॉइन अस.